तुम्हाला शाळेतली अजून एक आठवण सांगते. ह्या नवीन बिल्डिंगच्या समोरचं जे हे ग्राउंड होतं ना, तर तिथे येताना आमच्या मैत्रिणींना, म्हणजे इकडून एक गेट होतं, मैत्रिणींना जर उशीर झाला तर प्रत्येकाला कागद गोळा करायला लागायचे. आणि एक दिवस असायचा असं नीट बोल काहीतरी सांगू कागद गोळा हा म्हणजे साफसफाईचं तर असायचंच एक दिवस, पण त्याच्यापेक्षा आता चांगली वेळेनुसार 11ला जर बेल झाली, 11ला जर बेल झाली ना आणि प्रार्थना होऊन जर पोरं सगळी लाईन आपल्या आपल्या क्लासमध्ये जायला लागली आणि आपण जर प्रार्थनेला बाजूला उभं राहिलेला असलो तर मग त्यातनं पण, आणि त्यातून बघा त्यावेळेची एनर्जी, 1 ते 1.25 किलोमीटर बरोबर चालत इथपर्यंत यायचं आणि ते पण 7 ते 10 मिनिटात चालायचं आणि कधी कधी 20 मिनिटं लागायची. पण माझी एक मैत्रीण होती ना, त्याच्याबरोबर चालताना मी काय करायचे, एक भाकरी त्यावेळेला बघा केवढी मोठी, आणि वरच्या पांदीने म्हणून इकडच्या बाजूला अजून एक रस्ता आहे. तर 2:30 वाजता जेवायला सुट्टी झाली ना, 2:30 वाजता त्यातली राहिलेली डब्यातनं जी भाकरी आणि भाजी असायची ना, तर आम्ही रस्त्यानं ती थोडी थोडी संपवत जायचो. आणि आता तुम्हाला सांगते मोठेपणानं 15 मिनिटं लागायची 1 किलोमीटर चालायला, पण जाताना मात्र इतक्या गप्पा मारायचो की आयुष्यभराच्या मला वाटते 45 मिनिटात आम्हाला गप्पा पुरायच्या नाही. मग त्यावेळेला कधी 1 तास व्हायचा ते कळायचं नाही घरी जाईपर्यंत. मग आई वाट बघत बसायची, अरे सगळी पोरं आली, आमच्या पोरी कुठं राहिल्या. मग त्यावेळेला आम्ही कुठं तरी टच व्हायचो. तर असो, अज्ञानात सुख असतं म्हणतात ना, तसं तेच खरं. पण ह्या सगळ्या ह्याच्यातल्या अजून एक आठवण सांगते की आम्हाला ना आता त्यावेळेला म्हणजे प्रत्येक गोष्ट बघा अक्काला किती हे आहे की ती म्हणते की खरं बोलल्यावर छान वाटतं, पण अज्ञानात सुख असतं. आणि बालपण तर जगायचं तरी कसं ना, आपल्या वेळेला काय असे पिझ्झा बर्गर वडापाव असला काय प्रकार नव्हता. आणि त्याच्यापेक्षा मुख्य म्हणजे चोरून खाण्याचा किंवा चोरून कुठेतरी आई वडिलांना फसवण्याचा तर नसतो. आणि आता वयाच्या 50वर आपण ज्या वेळेला गाठलेला असतो ना, त्यावेळेला एक सत्य कटू असतं, पण प्रामाणिकपणा हेच त्याच्यातलं एक. नाही आपण 10वीपर्यंत शिकले, मी 10वीच्या नंतर नाही जाऊ शकले, पण तोपर्यंत जे काही संस्कार असते ना, तोच एक खरा आनंद होता बघा. हे आत्ता कळतंय. म्हणजे माझ्यापेक्षा अक्काचे पॉईंटनं बोलणं किती हुशार आहे तुम्हाला सांगते मी. तुम्हाला 7वीपर्यंत शाळा झाल्या तिची, पण तिची एक हाऊस पूर्ण करायची होती आणि तिला घेऊन एक दिवस तरी मला हायस्कूलच्या पायरीवर येऊन एकदा तरी काहीतरी बसायचं होतं. कारण तिला असं वाटतं की ही गेली शाळेत आणि मी नाही गेली शाळेत. म्हणजे अशा आयुष्यात आपल्याला म्हणजे छोट्या छोट्याशा उणिवा असतात त्या भरून काढायच्या असतात. आणि इथून पुढे तर असं काय नाही गिल्टी वगैरे. बघा अक्काला असं वाटतं की म्हणजे त्यावेळेला जसं वाटायचं की गिल्टी, पण तसं काय नाही. तिने तर पूर्ण अक्का शून्यातनं विश्व निर्माण केले. पण मी कधीतरी तिच्याकडे गेल्यावर किंवा तिच्यावर मी कधीतरी थोडंसं बोलेन. पण अजून एक छान आठवण सांगते तुम्हाला. प्रत्येक वेळेला दुःखात परत हळूहळू जातो आपण, तर तसं काय नाही. तर ह्या पटांगण तयार करायचं चाललं होतं. ह्यात पण आमचा छोटा असताना मोलाचा वाटा आहे. कारण ह्याच्यातली दगडं वेचणं हे पण आमचं काम होतं. कधीतरी पाणी मारणं, माती टाकणं, ह्याच्यात थोडासा आपला वाटा होता. आणि आपल्या शाळेची बिल्डिंग चांगली उभं राहावी म्हणून आपण एक बॉक्स घेऊन पैसे वगैरे गोळा करणे किंवा काहीतरी प्रत्येक गोष्टीला पैशाचं हे करणं, मदत करावी सगळ्यांच्याकडं असं. आणि त्याच्यापेक्षा अजून एक चांगली आठवण म्हणजे समाजसेवा कार्यानुभव हा आम्हाला त्यावेळेला विषय असायचा. त्यावेळेला हे पारंब्यांचं झाड होतं ना वडाचं, ते छोटंसं होतं. आता ते किती मोठं झालंय बघा. आता आपलं वय ह्याच्यावरनंच जाणवते की आपलं पण ह्या झाडासारखं वय झालं. तर ह्या प्रांगणात आम्हाला त्यावेळेला छोट्या छोट्या झोपड्या बनवायला शिकायचे. आणि आपल्या हातानं आपण केलेला स्वयंपाक आणि जात धर्म न बाळगता एकामेकाबरोबर सर्व धर्म समभाव. आणि प्रत्येक वेळेला आपण म्हणजे कसं मॅनेज करू शकतो, जसं की आत्ताचं हॉटेल मॅनेजमेंट किंवा हाऊस कीपिंग वगैरे हे ज्या अशा सगळ्या गोष्टी असतात ना, ते त्यातनं शिकवल्या जायच्या. आणि मुलींनी कसं राहायचं, मुलांनी कसं राहायचं, तर ते त्या वेळेला शिकवलं जायचं. आणि पण त्याच्यातनं एक म्हणजे स्वतः बनवलेले काहीतरी पदार्थ, मग पूर्ण सगळा स्वयंपाक कसा मुलींनी बनवायचा. आणि 7
रातपर्यंत स्वयंपाक करून खाऊन सगळ्यांना करून भांडी वगैरे घालून आणि प्रत्येकीने तिथे जसं आपण पिष्ट करायला सगळेजण आपल्या आपल्या घरात आणतो ना तशी कुणी साखर आणायची कुणी चहा पावडर आणायची आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा सगळा स्वयंपाक वगैरे करायचा, टीचर लोकांना द्यायचा आणि आमचा पदार्थ आणि त्याच्यावर आम्हाला मार्क्स मिळाले जायचे. तर ही एक छान आठवण होती आणि अख्ख्या म्हणजे 5वी ते 10वी पर्यंत ते समाजसेवा कार्यानुभव हा विषय त्यावेळेला इतका छान आणि त्यावेळेला जे झालेले 2 दिवसाचे ते स्वयंपाक करणं आणि सगळ्यांना आणि आपले त्याच्यात नंबर वगैरे येणार त्याच्यावर मग आपल्याला मार्क्स मिळणार हे आठवणीचे 2 दिवस छानच. म्हणजे त्यावेळेला एखाद्या कॅम्प वगैरेला जायला मिळायचं नाही पण आमच्या शाळेतले हे एक अशा पद्धतीचे असे 1-2 दिवसाचा कॅम्प असायचा आणि त्याच्यावर आम्हाला मार्क्स मिळायचे. पण त्या आठवणीतले 2 दिवस तर खूपच छान म्हणजे कधीच विसरणार नाही असे असायचे.